नांदेड महानगरपालिकेचा 28वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्यासोबत नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे आहेत। सर, काय सांगाल, आज 28वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आज 28वा वर्धापन दिन असल्यामुळं महापालिकेने जे नागरिकांना RTS मध्ये राईट टू सर्व्हिसेसमध्ये ज्या 74 सेवा शासनाने निश्चित केलेल्या आहेत, तर 28वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही 28 सेवा ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत आणि नागरिकांना आजपासून त्या उपलब्ध होणार आहेत। त्यासोबतच मागील 20 वर्षापासून वृक्षगणना झालेली नव्हती, ती यावर्षी आम्ही पूर्ण करून तोही अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी आणि त्यांच्या सूचनासाठी आज प्रसिद्ध केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून शहराचं ग्रीन कव्हरेज किती आहे याचाही सायंटिफिक अभ्यास झालेला आहे आणि आम्हाला त्यामध्ये किती वाढ करायची आहे त्याचाही आता आम्ही नव्याने DPR करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणार आहोत। त्यासोबतच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांसाठी, ज्या रात्री 10 ते 2 या कालावधीमध्ये मार्केटचं साफसफाईचं काम करतात, त्यांना घरपोच पोचवण्यासाठी, सुरक्षितरित्या पोचण्यासाठी आम्ही 2 गाड्या त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यासोबतच वॉटर सप्लायचे साहित्य नेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 गाड्या, अशा एकूण 4 गाड्यांचं आम्ही लोकार्पण केलेलं आहे। महापालिकेमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे शासन निर्देशानुसार जे हिरकणी कक्ष आम्ही स्थापन करायचे आहे त्याचंही आज उद्घाटन माननीय जिल्हा परिषद CO मॅडम यांच्या हस्ते केलेलं आहे। सर, गेल्या 28 वर्षात साधारणपणे महानगरपालिकेत महत्त्वाचे कोणते बदल झाले? किती कार्यक्षेत्र होतं, किती वाढलं? पहिला अर्थसंकल्प किती कोटीचा होता, आता किती? 26 मार्च 1997ला ज्यावेळी महापालिका स्थापन झाली त्यावेळी 97-98ला महापालिकेचं क्षेत्र हे 52 चौरस किलोमीटर होतं आणि बजेट जवळपास 30 कोटी रुपयाचं होतं। आज रोजी महापालिकेची हद्द ही 64 चौरस किलोमीटरची होऊन बजेट हे 1523 कोटी रुपयाचं आहे। तर अशा पद्धतीने महापालिकेची आर्थिक परिस्थिती तर सुधारलेलीच आहे, त्यासोबतच महापालिका ज्या सेवा सुविधा देत आहे त्यामध्ये बऱ्यापैकी वृद्धी झालेली आहे। सर, पुढच्या वर्षभरात कोणते महत्त्वाचे प्रकल्प कामं मार्गी लावण्याचा संकल्प केला आहे वर्धापन दिनानिमित्त? मागील आठवड्यामध्ये ज्यावेळी आम्ही बजेट आमचं सादर केलेलं आहे त्यामध्ये कोणतीही करवाढ न करता नागरिकांना सेवा व सोयीसुविधा हे देण्याचं आमचं जो धोरण आहे, त्यामध्ये दररोज पाणी पुरवठा करणे ही आमचं महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, तो आम्ही पूर्ण करणार आहोत। त्यासोबतच जे शंकरराव चव्हाण नाट्यगृह आहे त्याचंही नूतनीकरण आम्ही या वर्षातच पूर्ण करणार आहोत। त्यासोबतच सिडको भागामध्ये स्विमिंग पूल आणि उद्यान ही नव्याने आपण करत आहोत आणि किवळा या ठिकाणी अम्युजमेंट पार्क हे आमचं यावर्षीचं विजन आहे आणि ते प्रकल्प आम्ही याच वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत। सर, वर्धापन दिनानिमित्त नांदेडकरांना काय आव्हान असणार आहे? नांदेडकरांनी आम्हाला मागील 2 वर्षापासून ऑनलाईन पेमेंटसाठी प्रॉपर्टी टॅक्स असो किंवा वॉटर टॅक्स असो यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे। उद्या आम्हाला या ज्या आमचे प्रकल्प आहेत किंवा नवीन ज्या सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी नागरिकांनी जो त्यांचा थकीत कर आहे आणि या वर्षाचा जो चालू कर असेल तो विहित वेळेत भरावा। तसेच अर्ली बर्ड म्हणून आपण एप्रिल, मे, जून या कालावधीमध्ये सुद्धा टॅक्स जर भरत असाल तर अनुक्रमे 7%, 6% आणि 5% अशी सवलत देणार आहोत। त्यासोबतच ऑनलाईन भरणा करत असाल तर 5% सवलत देणार आहोत। महापालिका या सवलतीच्या माध्यमातून आपल्याला संधी देत आहे की आपण आपला टॅक्स स्वतःहून कमी करू शकता आणि तो विहित वेळे भरल्यानंतर आपल्याला तो बेनिफिट मिळू शकेल। तर नागरिकांना आव्हान आहे की आपण आम्हाला पाणीपट्टी आणि घरपट्टी भरून प्रतिसाद द्या। आम्ही प्रत्येक आपल्या सोयीसुविधा ज्या आहेत ते उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद सर। हे होते नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे ज्यांनी आपल्या संवाद साधला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।